माझा प्रवास कल्याण ते घाटकोपर असतो। माझं रुटीन म्हणजे मी कॉलेजला जाते, त्याच्यामुळे मला कल्याण ते घाटकोपर हा प्रवास करावा लागतो। मी सकाळी 7-9 ची ट्रेन पकडते, कल्याण ते परेल लोकल असते। त्याच्यामध्ये दत्तप्रसादिक भजनी मंडळामध्ये मी 6 महिने झाले जॉईन झाले। तर त्याच्यानंतर याच्या पुढे पण माझा प्रवास सुरूच राहील यांच्यासोबत। ते म्हणतात ना, युअर वाइब्स अट्रॅक्ट युअर ट्राइब्स। तर तसं झालं की आधीपासूनच भजनाची आवड होती आणि मग ह्या ट्रेनमध्ये मी 2-3 वेळा आले होते, पण मग मी एवढं नोटीस नाही केलं की अरे इथे भजन आहे। मी दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये असायचे, तर मी 2-3 वेळा ऐकलं की अरे इथून भजनाचा आवाज येतोय। मग मी गेले तिथे, तर बघितलं की अरे भजन म्हणताय। मग मला पण आवड होती, मग मी यांच्या मागे बोलायचे। तर माझ्या सगळ्या ग्रुप मेंबर्सने मला नोटीस केलं आणि त्यांनी मला स्वतःहून अप्रोच केलं की तू बोलणार का म्हणून। तर माझं स्टेशन पण आलं होतं, मी घाटकोपरला उतरते, विक्रोली आलं होतं आणि मग सगळे बोलले की बोलायचंय का बोलायचंय का। मी म्हटलं नाही नाही, माझं स्टेशन आलं, मी उतरते आता। बोलले नाही, थोडं बोल, तुला जेवढं येतं तेवढं बोल। तर मी आमच्याच ग्रुपमधले वैभव दादा आहे, त्यांची गवळण मी ऐकली होती आणि मी ती गवळण ऐकण्यासाठी घाटकोपरला उतरण्याऐवजी परेलपर्यंत आले होते। मग मी रिटर्न आले परेलवरून, तर मला ती गवळण खूप आवडली होती, मग मी तीच बोलले। आणि मला माहित पण नव्हतं की माझा कोणी व्हिडिओ शूट करतंय असं। मग घरी गेले मी, संध्याकाळी पप्पांनी मला व्हिडिओ दाखवला, तर मला माहित पण नव्हतं की माझा व्हिडिओ शूट झालाय म्हणून। आणि निखिल दादा आहे ना, त्याने माझा व्हिडिओ शूट केला होता। नंतर त्यांना माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही, माझा त्यांना काहीच कॉन्टॅक्ट नाही, आमचं फेस टू फेस फक्त ट्रेनमध्येच। मग त्याच्यानंतर मी खूप दिवसांनी आले, तर मग सगळ्यांची ओळख झाली परत की म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाला असं। मग लोकमतच्या पेजवरती टाकलं होतं ना, लोकमतच्या पेजवरती, फेसबुक पेजवरती व्हिडिओ टाकला होता। मग त्याच्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग थोडी पॉप्युलॅरिटी भेटली, तर मग असं डायरेक्ट व्हिडिओ व्हायरल झाला।